जय हिंद जय भारत मित्रांनो, कसे आहेत सर्वजण। मी रमेश बागडे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्यासारख्या मराठी माणसाला बिझनेस करायची खूप इच्छा असते की आपण कोणतरी एखादा बिझनेस करावा। जॉबला वगैरे आपण वैतागलेलो असतो, पण बिझनेस जर करायचा झाला तर मेन गोष्ट आहे ते कुठली भांडवल नसतं आपल्याकडे, बऱ्यापैकी भांडवल वगैरे नसतं। त्याच्यामुळे कसं आपल्याला इच्छाच होत नाही पहिली गोष्ट बिझनेस करायची, कारण सुरुवातीपासून आपल्याला तसं बाळकडं कोणी पाजलेलं नसतं की बिझनेस केला पाहिजे, थोडंसं आपण मोठं झालं पाहिजे, रिच झालं पाहिजे, अमीर झालं पाहिजे। कारण बालपणापासून शैक्षणिक वयामध्ये, प्रौढावस्थेमध्ये, शालेय जीवनामध्ये सुद्धा आपल्याला कधी बिझनेसच्या गोष्टी कोणी काही सांगत नाही। तर बिझनेससाठी बऱ्याच काही गोष्टी आहेत मित्रांनो, ते आता एवढं डीपमध्ये आपण जाणार नाही। बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल, वाचत असाल। तर एक बिझनेस मित्रांनो मी असं घेऊन आलो तुमच्या सर्वांच्यासाठी, एक स्टॉक मार्केट एक असा बिझनेस आहे मित्रांनो की त्याच्यामध्ये ना तुम्हाला काय भांडवलची गरज आहे, ना खूप मोठा असं काय 5 लाख 10 लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, ठीक आहे ना। तुम्हाला कुठे एखादी जागा घ्यायची आहे भाड्याने, किंवा एखादा गाळा घ्यायचा आहे, किंवा मार्केटमध्ये सर्च करायचं की बाबा या ठिकाणी कुठला बिझनेस चालेल वगैरे, असं काही नाही। तर या बिझनेसमध्ये तुम्हाला फक्त काय करायचं, तुमचं स्किल डेव्हलप करायचं आहे, ठीक आहे। आता पाठीमागे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन सर्च करू शकता, व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत की ऑप्शन ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग। तर ट्रेडिंग न करता जर तुमच्याकडे एक थोडं बहुत जरी भांडवल जरी असेल तर तुम्ही एक चांगले स्टॉक निवडून, आता मी आधीच सांगितलं की ह्या धंद्यासाठी एक बिझनेस म्हणून जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये जर बघितलं किंवा या क्षेत्राकडे जर तुम्ही वाटचाल केली तर एक थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला जाणवेल की बाबा खरंच की हा बिझनेस म्हणून जर आपण याच्याकडे बघितलं तर तुम्हाला डेलीचे 1000-2000 रुपये सुद्धा बिझनेस तुम्हाला देऊ शकतो। ना तुम्हाला कुठे गाळा घ्यायचा आहे, ना कुठे पण तुम्हाला डिपॉझिट द्यायचं आहे, ना कुठे तुम्हाला भाडं द्यायचं आहे। घरी बसून तर फक्त काय तुम्हाला एक मोबाईल हवा आहे, अँड्रॉईडचा एक लॅपटॉप पाहिजे चांगला, ठीक आहे। एक मोबाईल, एक लॅपटॉप आणि इंटरनेट तर आपण कंटिन्युअसली यूज करतोच, कारण आता सध्या इंटरनेटचा जमाना आहे। तर थोडं बहुत तुम्ही स्किल डेव्हलप केलं, सुरुवातीला जरी तुम्ही काय कंपन्या अशा असतात की त्या डिव्हिडंड देतात तुम्हाला, तर तुमच्याकडे भांडवल जर असेल एक 50,000 1 लाख तर तेवढ्या अमाऊंटचं तुम्ही स्टॉक घेऊन ठेवू शकता। तेवढ्या अमाऊंटचं तुम्ही जर स्टॉक घेतले तर कंपनी काय करते की डिव्हिडंड रेज करते त्याचं, म्हणजे कंपनीला समजा जर 100 रुपये जर फायदा झाला तर त्यातला काही थोडा अंश बेनिफिट जे स्टॉक होल्डर जे असतात, ज्यांनी स्टॉक परचेस केलेलं असतं, शेअर्स, त्यांच्यामध्ये ते डिस्प्यूट करते अमाऊंट। तर हा झाला पहिला पॉईंट। आणि दुसरं झालं की तुम्ही एक स्विंग ट्रेडिंग करू शकता। आपल्या चॅनलवरती तुम्हाला हे सर्व डीपमध्ये भेटेल, ठीक आहे, की स्विंग ट्रेडिंगमध्ये कसं ट्रेडिंग करायचं आहे, बेनिफिट कसा होतो, इंट्राडे ऑप्शन, ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। पण जर एक छोटा मोठा जर जॉब जर करत असाल तर थोडं इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही SIP करू शकता। जे म्युच्युअल फंडमध्ये जे आहे, बँक तुम्हाला किती रेट ऑफ इंटरेस्ट देते, 7%, 8% असं रेट ऑफ इंटरेस्ट आहे। पण म्युच्युअल फंड असं आहे की एक इयरली 15-18, एक मॅक्झिमम आपण एक 15% धरून चालू, मग तुम्हाला डबल रेट भेटतो याच्यामध्ये SIPमध्ये। ज्यावेळी मार्केट डाऊन ट्रेडिंगला असेल त्यावेळी इन्व्हेस्टमेंट थोडीशी जास्त करायची, हा म्हणजे रूल आहे म्युच्युअल फंडचा। तर हा बिझनेस थोडासा बघा, ह्याच्याकडे जर थोडंसं वळालं तुम्ही तर तसं करायला गेलं तर चांगलाच आहे। पण डायरेक्टली काय करा, ट्रेडिंगकडे जाऊ नका लगेच, कारण ट्रेडिंगसाठी कसं आहे, थोडंसं स्किल डेव्हलप करावं लागतं। बरेच काय त्याच्यामध्ये गोष्टी आहेत, कॅन्डलस्टिक पॅटर्न, प्राइस ॲक्शन, गामा, बीटा, थिटा, अशा बरेच काय त्याच्यामध्ये गोष्टी आहेत। जर जी तुम्हाला इझिली वाटते की बाबा नाही हे मी करू शकतो तर ते करायला काय हरकत नाही। पण डायरेक्टली जर तुम्ही एक मोठी अमाऊंट घेऊन जर उतरलात मार्केटमध्ये की नाही मला ट्रेडिंगच करायचं आहे, मला ऑप्शनच करायचं आहे, मला इंट्राडेच करायचं आहे, ते पॉसिबल नाही आहे। त्यासाठी एक तुम्हाला स्किल डेव्हलप करावं लागेल, ठीक आहे। स्टॉक मार्केट हा एक बिझनेस असा आहे की खरंच जर एक धंदा म्हणून जर तुम्ही याच्याकडे जर बघितलं तर खूप बेस्ट आहे। फक्त रिस्क रिवॉर्ड रेशो तुमच्याकडे ठरलेलं पाहिजे, तुमच्या इमोशनवरती, तुमच्या भावनावरती तुम्हाला कंट्रोल पाहिजे। मी तर म्हणतो की थोडं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत झालं, चांगल्या म्हणजे फंडामेंटल जे स्टॉक आहेत, एक 10-15 स्टॉकचे एक वॉच लिस्ट बनवा, बघा मार्केटचे डेली अपडेट कसे आहेत। आता ज्यावेळी आपले गव्हर्नमेंट ज्यावेळी चेंज होतं त्यावेळी मार्केट कधी ना कधी हा चांगला 100% तुम्हाला बेनिफिट देऊनच जातो।
आता विचार करा 1990 साली मार्केट काय होतं, 1000-2000 पॉईंटला होतं. आत्ता 2025 चालू आहे. तर ते मोस्टली मला वाटतं काहीतरी 25,000-26,000च्या रेंजमध्ये चाललेलं आहे आता सध्या. म्हणजे विचार करा त्याच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे. कारण ऑल ओव्हर जेवढी आपली इकॉनॉमी जी आहे ती पूर्ण मार्केटमध्ये चालते. आता हे बँका घ्या किंवा दुसरं काय म्युच्युअल फंडवाले घ्या, बँका तरी काय करतात, आपलाच पैसा घेतात, मार्केटमध्ये टाकतात आणि आपल्याला काय देतात, ते रेट ऑफ इंटरेस्ट देतात. ठीक आहे. LIC घ्या, जीवन विमा पॉलिसी घ्या, मोठ्या ज्या पॉलिसी घ्या, ते काय करतात, आपल्याकडून पैसे ते घेतात आणि स्टॉक मार्केटमध्ये गुंतवतात आणि त्याच्यातलं थोडा बहुत अंश प्रॉफिट आपल्याला देतात, बाकीचं बेनिफिट त्यांना होतं. असं होतं. तर कसं इन्व्हेस्टमेंट ही केलीच पाहिजे. बँका आपल्या सोयीसाठीच आहेत. म्हणजे भांडवलधारकांना होम लोन झालं, बाकीचं काय कर्ज वगैरे प्रोव्हाइड करतात, ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. कारण कर्ज वगैरे ते घेतल्याशिवाय सुद्धा आपल्या बऱ्याच गोष्टी काय पॉसिबल होत नाहीत. तर थोडंसं बघू शकता, एक छोटा मोठा असा एक बिझनेस म्हणून जर तुम्ही याच्याकडे जर पाहिलं तर खरंच चांगलं आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही जॉब करताय तुम्हाला सॅलरी वगैरे चांगली आहे. आता आपण मिडल क्लास लोकांना सॅलरी किती भेटणार आहे, भेटून तरी तुम्हाला पण आता माहीत आहे. 15,000 भेटेल, 20,000 भेटेल, 25,000, 30,000पर्यंत जाऊ आपण. त्याच्यापेक्षा काय आपली कॅपेबिलिटी जास्त नाही आहे. पण एक बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं होतं की स्टॉक मार्केट एक असा बिझनेस आहे की हर्षद मेहताचं एक वेबसिरीज तुम्ही बघितली असेल, स्कॅम 1992 असं वेबसिरीज आहे. जर कुठं जर भेटली तुम्हाला तरी आवर्जून बघा. खूप मित्रांनो पोटेन्शियल आहे मार्केटमध्ये. आता मला एक 4-5 वर्ष झाले मी आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंटसुद्धा करतो, म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा SIPसुद्धा माझी चालू आहे, SIPसुद्धा चालू आहे. म्हणजे मुलांच्यासाठी वगैरे घेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे कसं जर तुमचा जर टाईम जर निघून गेला तर नंतर त्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत आपल्याला. तर आत्ता हाच आपल्याला टाईम आहे इन्व्हेस्टमेंटकडे थोडंसं वळा. मी तर म्हणतो सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करा. जसं तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज येईल मग त्यानंतर मग ट्रेडिंगकडे वळा. ट्रेडिंगसुद्धा करताना सुरुवातीला काय करा, स्विंग करा. डायरेक्टली ऑप्शनला वगैरे जाऊ नका. यूट्यूबवरती बरेच असे क्रिएटर आहेत की बरेच म्हणजे चांगली माहिती उपलब्ध करून देतात ते. आज यूट्यूबला असं हे नाही की तुम्हाला कुठल्या गोष्टीविषयी, कुठल्या सब्जेक्टविषयी तुम्हाला माहिती भेटत नाही. गुगलला सर्च करा, यूट्यूबला सर्च करा, सगळ्या गोष्टी सरसपणे आज आपल्याला अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंटपासून सुरुवात करा. चांगले फंडामेंटली स्टॉक घ्या. थोडंसं सर्च करा त्याच्या बाबतीमध्ये. 1,000 रुपयाचे स्टॉक घ्या, नंतर बघा ते कसं आहे काय आहे. जर डाऊन ट्रेडिंगला असेल तर इन्व्हेस्टमेंट असं थोडीशी वाढवा अमाऊंट त्याच्यामध्ये. ठीक आहे. SIP चालू करा म्युच्युअल फंडमध्ये, स्टॉकमध्ये पण SIP चालू करू शकता. डायरेक्टली ट्रेडिंगकडे वळू नका. लागणार आहे का तुम्हाला, नाही तर काय तुम्हाला भांडवल द्यायचं ना, कुठं गाळा भाड्याने घ्यायचं, कुठं मार्केट तुम्हाला सर्च करायचे ना, तुम्हाला कोणता कस्टमर आला पाहिजे. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आपल्याला म्हणजे अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर बघा मित्रांनो या गोष्टीकडे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं होतं की एक बिझनेस हा असा आहे स्टॉक मार्केट की खूप म्हणजे इझिली आहे. थोडंसं जर नॉलेज वगैरे घेऊन, स्किल घेऊन जर उतरलात तर 100% सक्सेस होण्याचे चान्सेस याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. म्हणजे मी एक अनुभवाचे बोल सांगतो आहे. ठीक आहे मित्रांनो. तर सर्व काही मी सोशल मीडियावरती शेअर नाही करू शकत. काही गोष्टी अशा असतात की त्या पर्सनल ठेवाव्या लागतात. सर्व जर शेअर आपण केलं तुम्हाला माहिती आहे तुम्हाला इन फ्युचर त्याचं काय होऊ शकतं ते. तुम्ही समजूतदार आहात, माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहात. ठीक आहे मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, जय भारत.